राम राम भावानो. सकाळ सकाळचं लवकर उठून डब्याची पिशवी घेतली, गाडी काढली, किल्ली घातली, गाडी वळवली. आम्ही निघालो दवाखान्यात डबा द्यायला. दवाखान्यात येऊन डॅडीसनी डबा दिला. तिथनं परत आम्ही सगळेजण निघालो सिद्धेश्वर मंदिरात. नैवेद्य द्यायचं होतं. इथे येऊन मंदिरात मोठीच्या मोठी लाईन लागलेली. हर्षा म्हणला मी पहिला जाऊन तिथं थांबतो. लईच ऊन लागा लागलो. मी आणि आर्यन छत्री खाली येऊन थांबलो. तिथं लई ऊन होतं म्हणून हर्षाला म्हणलं तू जाऊन छत्री खाली थांब जा. आम्ही सगळी लाईनीत लागून मंदिरात आलो. तिथं आम्ही नैवेद्य दिला, नारळ फोडला आणि गप आपला घरचा रस्ता धरला. घरात आलतो तवर पप्पांच्या मामांना दवाखान्यात न्यायचं होतं. त्यांना तिथं सोडून गप आपला घरचा रस्ता धरला. घरात बसून धुरंधर बघतच होतो तवर हर्षा म्हणला नारळ घेऊन यायचं. त्याच्यावर जाऊन नारळ घेऊन आलो. नारळ सोलून झाल्यानंतर ना ज्योतिबाची काठी खाली उतरून घेतली. त्याचं सगळं वस्त्र ते काढून ठेवलं. तिथनं डायरेक्ट आलो जत्रा फिरायला. जत्रा फिरून ही पालखी बघितली. एवढं इकडे तिकडे फिरून पोटात कावळं वडत होतं. म्हणून दही वडा खाल्ला आणि गप आपला घरचा रस्ता धरला. घरात येऊन मॅच बघत बसलो. भावानं व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. फॉलो नक्कीच करून जावा.